काही असं सगळं वाटून घेणं आणि एकमेकांची विषयी जे काही आदरभाव किंवा मोठ्यांचा आदर करणं, लहानांची कदर करणं हे सगळं या दृष्टिकोनातून होतं. 2016 8 मार्च रोजी या शाळेचा शुभारंभ झाला जागतिक महिला दिन. तेव्हा सुरुवातीला आम्ही छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत होतो आणि गावातल्या 100 महिला पारायणाला बसल्या होत्या ज्ञानेश्वरी ते छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं. तर तेव्हा यातील काही आजीबाई त्या तेव्हा आल्या. ही आजीबाई तेव्हा ती होती आणि त्याच्या जोडीला काही 3-4 जणी होत्या आणि त्यांनी सहज म्हटलं, की आम्हाला पण जर गीता वाचता येत असतं, तर आम्ही पण या आनंदात सहभागी झालो असतो. आणि मग तिथून ती कल्पना सुचली, की बाबा पुढं 8 मार्च आलाय. लोकं एक दिवस आजी म्हणजे महिलांचा सन्मान करतात. पण जर या आजींना जर काही गीता वाचता आलं, तर यांच्या दृष्टीने ते गॉड गिफ्ट होईल. आणि मग ते 8 मार्चला आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला गावातून अनेकांना विचारलं, पण आमच्या ताईनं विचारलं. तेव्हा त्या 9वी पास होत्या. आणि त्याने सांगितलं नाही, त्याने आनंदाने सांगितलं, की मी या सर्व आजींना शिकवीन. तेव्हा यांच्या घरामध्ये सुरुवातीला शाळा चालू झाली या वंदना आजीच्या घरामध्ये तिकडे. त्यांचे पती होते. त्यांना आम्ही सहज विचारलं. ते म्हणतात, "नाही, माझ्याच घरात सुरू करा." यांची सासूबाई होती. त्या गेल्या. त्याही 96 वर्षाच्या होत्या. BBC लंडनमध्ये त्यांचा खूप मोठा व्हिडिओ जगात खूप गाजला आणि त्या गेल्यानंतर त्यांचा वसा आणि वारसा त्यांच्या सुनबाईंनी घेतला आणि त्या शाळेमध्ये यायला लागलं. म्हणजे काही परंपरा, काही गोष्टी असायच्या. सुरुवात झाली आणि मग त्या शाळेचा शुभारंभ त्या दिवशी 8 मार्च 2016 रोजी त्या दिवशी झाला आणि या सगळ्या 30 आजीबाई यायच्या. त्यातल्या 4 आजीबाई आता निघून गेल्या आमच्यातून. म्हणजे त्या सुरुवातीपासून शाळेत यायची. तर यांची एक आजी होती. तिचं पण वय तेव्हा 96 होतं. पण ती यायची आणि BBC लंडनने तिचाही व्हिडिओ केला होता. 97व्या वर्षीची गेली. जाताना स्वतःचं नाव वगैरे देऊन शिकण्याची हे असणं म्हणजे हे खूप मोठं आहे. आणि मग या आजीबाई शाळेमाध्यमातून गावामध्ये खूप चांगले उपक्रम झाले. म्हणजे पिण्याचं पाणी नव्हतं, ते दगड भाई त्यांनी आम्हाला तेव्हा मदत केली पाण्यासाठी. 1 लाख 1.5 लाखाची मदत केली आणि मग आम्ही ते 4 किलोमीटरचं पाणी 2.5 किलोमीटरचं पाणी गावामध्ये 4 दिवसामध्ये आणलं. या सगळ्या आजीबाईंची त्याला प्रेरणा होती आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळे अनेक उपक्रम झाले. 15 दिवसामध्ये इथे 50 साधारणतः 70 शौचालय उभी राहिली. तेव्हा सगळी एकही एक शौचालय गावात नव्हतं. नंतर 3 दिवसात 70 शोष खड्डे झाले. घर तिथं कडुलिंब, घर तिथं चंदन, घर तिथं 5 शेवगा, घर तिथं सीताफळ असे उपक्रम खूप चांगल्या तऱ्हेने त्या कालखंडात झाले. आणि त्याच्यामुळे गावामध्ये आज पर्यावरण आणि ही बिनभिंतीची उघडी शाळा पूर्वी पूर्ण बांबूचं होतं. आता ते पाण्यापासून त्रास होतो म्हणून ते आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून ते येतं म्हणजे पत्र्याचा सेट टाकला गेला. तर ते असं सगळं निर्माण होऊन एक एक पाहुणे येत गेले. मग देश-विदेशातून आतापर्यंत 25 देशाचे लोक येऊन गेले सगळे. 29 परदेशी पाहुणे. मग त्याचं लिम्का बुक रेकॉर्ड झालं. भारत देशातून अनेक लोक आले. आतापर्यंत 18 IAS अधिकारी येऊन गेले आणि सतत अशी माणसं येत जातात. आजच नव्याने या